हॅलो नमस्ते, सान्यास लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। कसे काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस खूप आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। आणि सॉरी बरं का, इथं जे आहे ते काम चालू असल्यामुळे जे आहे ना त्या मशीनचा आवाज येत आहे, तर थोडं समजून घ्या। तर असो, इकडे जे आहेत आज होता शनिवार, तर मुलं वगैरे स्कूलला गेलेले आहेत आणि नंतर माझ्या कामाला सुरुवात ही झालेली आहे। तर सगळ्यात अगोदर मी जे आहे तर कपडे काढून घेत आहे बरं का, म्हणजे अंथरूण काढून घेत आहे। आणि मिस्टर पण गेलेले आहेत, त्यांचा डब्बा वगैरे काय नव्हता आज, तर त्यामुळे जे आहे मी थोडंसं आरामशीरच करत आहे। कारण सकाळचे कामं जर का एकदा आवरायला लागलं ना की मग आपलं कसं बी तुम्हाला सांगते 2 वाजेपर्यंत जे आहे तर काम किती बी नाही म्हणून द्या, पण घरातले कामं दिसून येत नाहीत, पण सारखे चालूच असतात बरं का। ती मन आहे ना, हात बसाना आणि काम दिसाना, तर तसं आपल्या लेडीजचं काम आहे बरं का। मी सांगते की प्रत्येकाचंच बरं का, की माझंच म्हणून नाही। तर असो, तर इकडे जे आहे तर माझी आंघोळ वगैरे राहिलेली आहे, तर म्हटलं अगोदर घर साफ करून घेते, त्यानंतर आंघोळ वगैरे करून घेते, त्यानंतर बाकीच्या कामाला सुरुवात करते। तर इकडे माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि तर घरातली साफसफाई राहिलेली आहे, भांडे लावायचे राहिलेले आहेत, पूर्णच राहिलेलं आहे बरं का। आणि मुलं जे आहेत तर 12पर्यंतच येणार आहेत। तर इकडे पहा आमचे गणपती बाप्पा। आणि तुम्हाला माझी एक सवय सांगते, जोपर्यंत मी म्युझिक म्हणजे लावत नाही तोपर्यंत मला काही काम करायला म्हणजे बाकीचा विचार करण्यापेक्षा जे आहे ना, तर म्युझिक ऐकत बसले कुठलं टेन्शन पण येत नाही आणि काम पण फास्ट होते माझं तरी असं आहे। त्यानंतर जे आहे तर इथं काय होत आहे की मांडणी रोज जरी पुसली ना, तर वरती काम चालू असल्यामुळं खूप सारी अशी धूळ येत आहे। तर ही रोज जे आहे तर आपलं बायकांचं तर रोजच असतं की पुसापाशी करून घ्यायचं, तसंच माझं बी आहे। तर म्हणलं मांडणी जे आहे तर पुसून घेते, त्यानंतरच भांडे लावून घेते, म्हणजे धूळ बी बसत नाही आणि दिसायला पण चांगले वाटते। आणि काय झालं मी माहिती आहे का, की पेपर टाकले नाहीत बरं का मांडणीवरती। पेपर बी टाकले की त्या कधी कधी काय होतं, ते पेपर बी खूप खराब होतात, म्हणून मी म्हणलं जाऊ दे असं टाकावं। पण ते पावसामुळे जे आहे ना आता गंज चढल्यासारखं होत आहे। तर आता दसऱ्यामध्ये जे आहे तर आपण कलर देऊन घेतो, पण तोपर्यंत तरी तर मग म्हणलं जाऊ द्या, पेपर नंतर लावून घेईल, अगोदर जे आहे तर पुसून वगैरे घ्यावा, डबे वगैरे लावून ठेवत, कारण की घरात काही पेपर अवेलेबल नाही। तर मी त्यांना सांगितलेले आहेत की तुम्ही घेऊन या, तर ते बोलले आहेत की मी आणतो म्हणून। तर चला ते आणतील तेव्हा आणतील, पण सध्याची साफसफाई जी आहे तर माझी सुरुवात आहे बरं का। आणि पाऊस आज जे आहे ना तर मस्त असं बाहेर कडक ऊन पडलेलं आहे, त्यामुळे जे आहे तर मी आज थोडीशी मोठी कपडे म्हणतो ना आपण पांघराची वगैरे, तर ते पण धुवून घेतलेले आहेत बरं का। कारण की हे पाऊस होता का तेव्हा धुतलेल्या कपड्यांचा पण असा वेगळाच वास येत आहे बरं का। तर असो, तर इकडं माझं चाललेलं आहे साफसफाईचं, तुम्ही तर पाहिलेलंच आहे। आणि मी ज्या टायमिंगला चिडलेले असेल त्या टायमिंगला असं होणारच नाही आहे की कुणी ना कुणीतरी येणार नाही म्हणून। नाही तर इथं आमच्या शेजारच्या काकू आलेल्या आहेत बरं का, तर मी त्यांच्याशी पण बोलत आहे आणि इकडे मी माझं काम पण करत आहे बरं का। कारण की त्यांचं येण्याचं कारण असं होतं की तुम्हाला तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच आहे की माझी तब्येत जी आहे तर म्हणजे खराब आहे। तर त्या काय करतात माहिती आहे का, दिवसातून 2-3 वेळा येऊन मला जे आहे ते विचारतात की आता कशी आहे ग, की बरं आहे का, काय होत आहे का। तर आल्याच्या नंतर जे आहे तर मला खूप चांगलं वाटतं, पण त्या काय करता माहिती आहे, एकदा विचारायला सुरुवात केली की दिवसातून 50 वेळा विचारतात। कधी कधी वाटते चला आपल्या काळजीपोटी विचारतात, पण कधी कधी मला थोडंसं जास्त पण वाटतं, मग त्यामुळे पण मी त्यांच्यावर थोडीशी चिडली होती बरं का, की काकू बोलायला विषय भरपूर आहे, तुम्ही त्याच आठवणी मला नका काढून देऊ, आहे ते आहे, आता काय करणार, मान्य तर करायला लागणार आहे। कारण की जोपर्यंत मी बरी होत नाही तोपर्यंत सर्वांना दिसणार आहे काय जे माझ्या स्किनचा प्रॉब्लेम आहे ते। तर कसं ना, समजून एखाद्याला समजून सांगितलं तरी बी समजत नाही म्हणतात ना, तसं असतं त्रास। आणि उलट एक गोष्ट पण छान झाली बरं का, त्या आल्या तर तुम्हाला सांगते मी म्युझिक बंद केला आणि त्यांच्याशी गप्पा मारत मारत मी माझ्या कामात मात्र व्यस्त होते बरं का। पण त्या ज्या आहेत तर भरपूर अशा गोष्टी काही ज्या आहेत तर मला समजून सांगत होत्या, किंवा त्या काय करतात माहिती आहे का, सगळीकडे फिरतात, तर शेतात वगैरे त्या ज्या आहेत तर असं जाणं येणं आहे, तर काही गोष्टीचं मला सांगतात हे असं ते तसं, तर मग तेव्हा पण खूप छान वाटतं बरं का। चला की कोणतरी सांगणार पण आहे चांगलं समजून वगैरे, तर कधी छान वाटते कधी राग येतो। तर हे तर काय आपला चिडचिड, मी तर म्हणेल की माझा असा चिडका स्वभाव झाला आहे सध्या की माझं एक तर स्किनचा प्रॉब्लेम आहे, घरातले कामं, त्यानंतर म्हणतो ना की दिमाग मग छोटा असतो पण त्याच्यात 1000 प्रश्न असतात, तर असं आहे। असो चला, तर इकडं तुम्हाला गप्पा मारण्याच्या नादात जे आहे तर माझे भांडे तर जे आहेत तर मांडणीला लावून झालेले आहेत, पण आज ऊन पडला आहे, बाहेर कपडे वाळत घातलेले आहेत, तर मनात ते पण टेन्शन आहे की पाऊस जर का आला तर बाहेरची मोठी कपडे जे आहेत ना तर भिजू नये, म्हणून मी जे आहेत आज सारखं बाहेरच्याच कामामध्ये व्यस्त आहे।
आणि आज विचार केला आहे की बाहेर ऊन पडलं आहे तर आजची भांडी जी आहे ते मी थोडीशी बाहेरच बसून घासणार आहे बरं का. त्याचं कारण असं आहे की बाहेर बसून भांडे घासण्याचं की आपल्या शरीराला पण थोडंसं जे आहे तर ऊन जे असतं तर त्याची ऊर्जा भेटेल आणि मला पण जे आहे तर बाहेर काकूंशी गप्पा मारत मारत भांडे घासायला मजा येईल. त्यासाठी जे आहे तर मी दारात बसूनच भांडे घासणार आहे. तर अगोदर म्हणलं इथलं जे आहे तर टेबलवर आवरून घेते आणि त्यानंतरच मग एकदा बाहेर गेलं ना की मग नंतर किती का वेळ लागणार, मग मी बाहेरच असते. इकडे जे आहे तर माझं तुम्हाला सांगते भांडे घासून झालेले आहेत आणि आपण म्हणतो ना की किती बी कम करू द्या काही ना काहीतरी राहते. तर तसंच इथे एक कपडा जे आहे तो वाळत घालायचा राहिला होता, मग म्हटलं ते वाळू घालून घ्यावा. आणि आज मला खूप जास्त आनंद होत आहे की खूप दिवसानं जे आहे तर आज ऊन पडलेलं आहे, घरात पण ऊन आलेलं आहे, बाहेर पण ऊन आलेलं आहे. आणि वट्ट्याच्या खालची परिस्थिती जी म्हणतात तुम्हाला जी समोर दिसत आहे तर ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वरच्या कामाचं रॅबिट टाकलेलं आहे त्यांनी. तर वट्ट्यावर कुठलीही घाण नाही, जे वट्ट्याच्या खाली घाण आहे. तर असो चला, तर इकडं माझं चाललेलं आहे इकडचा कपडा काढ तिकडं टाक, तिकडचे कपडे टाक इकडे टाक. आणि त्यासोबतच जे आहे तर बाहेर वहिनी आल्या होत्या तर मी त्यांच्याशी पण गप्पा मारत होते, कारण की नेहमी माझ्यापाशी कोणी ना कोणीतरी मी जर का बाहेर असेल तर नेहमी असतं. तर असो, त्याशिवाय बी आपली लाईफ नाही. असा होता माझा आजचा दिवस. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे ऊन पडलं की नाही मला सांगा, कारण की मला आज खूप जास्त जे आहे तर आनंद होत आहे बरं का. आणि माझी ही काय तयारी आहे बाहेरची तर तुम्ही बघू शकता. तर मी म्हणल्याप्रमाणे मोठे कपडे धुतले तर तेच इकडले उचल तिकडे टाक, वाळले का ते बघ, असं माझं जे आहे आजचं चालू आहे. कारण की आज माझा दिवस जे आहे ते यातच जाणार आहे आणि खूप गरम पण होत आहे बरं का, कारण की खूप वेळ झालं मी जे आहे तर उन्हातच आहे. तर असो, खूप आपलं पण कसं आहे ना मानवी जीवनाचं, तर हेच ऊन आपल्याला उन्हाळ्यामध्ये नको नकोशी होतं आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला सांगते आज बराच दिवस झालं ऊन नाही पडलं, तर आज मला ह्या उन्हाचा इतका आनंद होत आहे की खूप जास्त. आणि हेच जर का उन्हाळ्यामध्ये असतं तर आपणच काय बोललो असता, तर मी पण बोलले असते सगळेच बरं का, एकाच नाही सांगत की खूप ऊन लागतं आहे किंवा खूपच गरमी होत आहे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर खूप महत्त्वाच्या आहेत, पण आपल्याला जाणीव तेव्हाच होते की जेव्हा त्या गोष्टीची खरोखर रिॲलिटीमध्ये आपल्याला गरज असते. नाहीतर काय असतं माहिती आहे का, आपल्याला कुठली बी गोष्ट जास्त भेटायला लागली की आपल्याला त्याचा व्हॅल्यू राहत नाही किंवा किंमत वाटत नाही, असं आहे. आज एकच मनात बी माझा विचार होता बरं का की ऊन किती वेळ राहतं काय माहिती आता, कारण की पाऊस वगैरे जर का आला तर मोठे कपडे आहेत आणि बरेच हे जे आहे तर आबाळ पण आलेलं आहे बरं का. असं तर इकडं वहिनी होत्या मला गप्पा मारला, तर मी वहिनीला म्हणत होते या आतमध्ये चहा करते, तर त्या बोलल्या की नको आता मला स्कूलमध्ये जायचं आहे. तर मग म्हटलं चला ओके नंतर या, म्हटलं आल्याच्या नंतर मग चहा वगैरे करू. तर असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला सांगते. आणि खूप तहान लागलेली आहे कारण की खूप वेळ झाला मी उन्हात उभी आहे. तर चला मी जे आहे तर पाणी वगैरे घेते. भेटूया उद्याच्या असंच छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.